राजकुमार आदित्य आपल्या 2 सैनिकांबरोबर घनदाट जंगलाच्या आत उभा होता. ह्या जंगलामध्ये विचित्र कोहरा पसरलेला होता. एक सैनिक घाबरत राजकुमार आदित्यला बोलतो, राजकुमार, आपल्याला परत जायला हवं. तुझ्या चेहऱ्यावर ही भीती का वाटतीये? राजकुमार, का तुम्ही बघत नाही आहात? ह्या जागेवर किती धूक पसरलेला आहे. ते तर आम्ही बघतच आहोत, पण आम्हाला एक गोष्ट कळत नाही आहे. ज्या वाघाचा पाठलाग आपण करत इथपर्यंत आलो, तो अचानक कुठे गायब झाला? राजकुमार, मला तर वाटतं की तो कुठला मायावी वाघ असावा. दुसरा सैनिक इतका बोललाच होता की तेव्हा त्या दोघांच्या कानांवर एका गाढवाची आवाज पडली. त्यांनी बघितलं की समोर एका झाडाच्या खाली एक गाढव घाबरलेलं तोंड बनवून उभा होता आणि तिथे जवळच एक वाघ त्याच्या जवळ उभा होता आणि त्याला घुरत होता, ज्याचा पाठलाग करत करत ते तिघेजण इथे आले होते. मला वाटतं हा वाघ त्या बिचारा गधाला मारून टाकेल. याच्या अगोदर की तो त्याला मारेल, मीच त्याला मारतो. राजकुमारने आपल्या धनुष्वर तीर चढवला आणि एकदम ताबडतोब वाघावर वार केला. वाघ एकाच वारावर ढेर झाला. राजकुमार ताबडतोब त्या गाढवाकडे गेला. तू माझा जीव वाचवला आहे राजकुमार. याच्या बदल्यात मी तुला एक वरदान देऊ इच्छितो. गाढवाच्या तोंडातून माणसांची आवाज ऐकून राजकुमार आदित्य खूप जास्त घाबरला. तू तर गदा आहेस, मग तू माणसांच्या आवाजात कसा बोलू शकतोस? मी एक मायावी गदा आहे. माझ्याबद्दल तू काही वेळेनंतर जाणून जाशील. माझी एक गोष्ट नीट लक्षात ठेव. मी तुला एक वरदान देतोय. जेव्हा पण तू कुठल्या मायावी शक्तिशाली जादूगरणीला स्पर्श करशील, ती त्याच वेळेस मेणाची बनून जाणार आणि काही वेळेनंतर पिघळून समाप्त होऊन जाणार. एवढं बोलून तो गाढव रंगीत प्रकाशामध्ये तिथून गायब झाला. महलमध्ये खाली हात बघून राजा कुमार आदित्यचे बाबा राजा अभिमन्यू त्याला बोलतात, तू तर जंगलात शिकार करायला गेला होतास राजकुमार. जी पिताश्री. या अगोदर तू कधीच खाली हात परत नाही आला. आज कसा खाली हात परत आलास तू? काय तुला जंगलात कुठला शिकार नाही मिळाला? राजकुमार आदित्य उच्च मायावी गाढवाची गोष्ट आपल्या बाबाकडून लपवतो आणि बोलतो, नाही पिताश्री, मी आपल्या सैनिकांसोबत संध्याकाळपर्यंत शिकार शोधत होतो, पण एक पण शिकार नाही मिळाला. दुसऱ्या दिवस राजकुमार आदित्य कायम सारखा महलच्या बाजूला एका जंगलाच्या रस्त्यावर निघून गेला, जिथे राजकुमारी सुलेखा एका झाडाच्या खाली त्याची वाट बघत होती. राजकुमार आदित्य तिथे पोचला आणि बोलतो, काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर इतकं दुःख का आहे? बाबा, माझं लग्न शेजारच्या राजकुमार कर्ण बरोबर करणार आहेत. तू चिंता नको करू राजकुमारी सुलेखा. मी आजच पिताश्री सोबत माझं आणि तुझ्या लग्नाबद्दल बोलणं करतो. एवढं बोलून राजकुमार आदित्य काल झालेली आश्चर्यजनक घटना राजकुमारी सुलेखाला सांगतो. समजत नाही आहे तो मायावी गधा कोण होता? ही तर एकदम विचित्र घटना आहे राजकुमार. तुम्ही या घटनेबद्दल आपल्या बाबांना का नाही सांगितलं? पिताश्री तंत्रमंत्राच्या गोष्टींवर खूप जास्त विश्वास करतात. मी लहानपणापासून बघतोय की माझ्या महालात कोणी ना कोणी साधू तंत्रमंत्र करतच असतो. मी त्यांना भीतीमुळे नाही सांगितलं की ते माझ्या शिकारवर जाण्यावर रोक न लावावे. काही वेळानंतर राजकुमार आदित्य आपल्या महलमध्ये परत आला. दुसरा दिवस राजकुमार आदित्यने आपल्या बाबांना बोलला, पिताश्री, मी शेजारच्या राज्याचे राजा विक्रमची पुत्री राजकुमारी सुलेखाशी प्रेम करतो आणि ती पण माझ्यावर प्रेम करते. तिच्याशी मला विवाह करायचा आहे. राजकुमार आदित्यचं बोलणं ऐकून राजा अभिमन्यूच्या चेहऱ्यावर गंभीरताचे भाव झलकले. राजकुमार आदित्य, तुझा विवाह नाही होऊ शकत. तुम्ही काय म्हणत आहात पिताश्री? काय माझा विवाह राजकुमारी सुलेखाशी नाही होऊ शकत? की माझा विवाहच नाही होऊ शकत? तुझा हा आयुष्यात कधीच विवाह नाही होऊ शकत. तुला जीवनभर अविवाहितच राहावं लागणं राजकुमार आदित्य. तुला बहुतेक नाही माहीत की तुझ्यावर एक श्राप आहे. श्राप? कसला श्राप पिताश्री? हे तुम्ही काय म्हणत आहात? मी तुझ्याकडून एक गोष्ट लपवली होती राजकुमार आदित्य.
तुझ्या आईशी मी दुसरा विवाह केला होता. त्यांच्या अगोदर माझी एक पत्नी अजून होती, ज्यांची माझ्या राज्यावर वाईट दृष्टी होती आणि त्यांना शैतानला प्रसन्न करायसाठी जादूटोना करायची आणि निर्दोष माणसांची बळी पण द्यायची. जेव्हा मला हे माहीत पडलं तर मी तिला आपल्या राज्यातून धक्के मारून बाहेर काढून टाकलं आणि बदल्यात तिनं मला एक श्राप दिला की जेव्हा पण मी कुठल्या दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न करणार आणि त्याच्याशी माझी जे संतान होणार त्या संतानला संपूर्ण जीवन अविवाहितच राहावं लागणार. जर माझे संतान कुठल्या पण स्त्रीसोबत लग्न करण्यासाठी तिच्या गळ्यात वरमाला टाकेल, त्याची बायको एका मेनात बदलून जाणार आणि त्याच नंतर माझी संतान पण मेनात परिवर्तित होऊन जाणार. मला तर आत्ता पण विश्वास नाही होत आहे. तुम्ही जे बोलत आहात ते प्रत्यक्षात होऊ शकतं. मी जे म्हणतोय ते एकदम सत्य आहे राजकुमार आदित्य. मी तुला आणि तुझ्या पत्नीला मेणाचं बनताना आणि तुम्हा दोघांना पिघळताना नाही पाहू शकत. वर्षांपासून ह्या श्रापला संपवण्यासाठी किती साधू आपल्या महालात तंत्रमंत्र करायसाठी मी बोलवले, पण काहीच नाही झालं. आपल्या बाबांचं बोलणं ऐकून राजकुमार आदित्यने गंभीर अवस्थेमध्ये बोलला, पिताश्री, मी राजकुमारी सुलेखाशी प्रेम करतो आणि कुठला श्राप माझ्या प्रेमाच्या आड नाही येऊ शकत आणि जे पण होईल मी बघून घेईल. राजा अभिमन्यूने आपल्या मुला राजकुमार आदित्यला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण राजकुमार आदित्य अजिबात नाही ऐकला. राजा अभिमन्यू हार मानतो, पण जसंच मंडपामध्ये जसंच राजकुमार आदित्यने राजकुमारी सुलेखाच्या गळ्यामध्ये वरमाला टाकली, अचानक राजकुमारी सुलेखा रंगीत प्रकाशाबरोबर मोममध्ये परिवर्तित झाली. हे बघून राजकुमार आदित्य खूप जास्त घाबरला. असं कसं होऊ शकतं? याचा अर्थ पिताश्री तुम्ही खरं बोलत होतात. मी तुला म्हटलं होतं आदित्य, पण तू माझी गोष्ट नाही ऐकली. तेव्हा तिथे महलचे राजगुरू येऊन पोचले आणि राजकुमार आदित्यकडे बघून बोलले, समस्या खूप गंभीर आहे राजकुमार. तुझी पत्नी तर मेणाची बनली आहे आणि काही तासांनंतर तू पण मेणाचं होऊन जाणार. जर तुला हवं आहे की असं काही नाही होणं, तर तिला समाप्त करावं लागेल जिने हे श्राप दिला आहे, म्हणजे तुझी सावत्र आई, जी इथनं काही दूर घनदाट जंगलात एका किल्ल्यात राहते. पण तिला मरणं इतकं सरळ काम नाही आहे राजकुमार. मला सांगा राजगुरू, मी त्यांना कसं समाप्त करू शकतो? तुझी सावत्र आई एक शैतानची पुजारन आहे, जी खूप शक्तिशाली आहे. तिच्यावर कुठल्याच प्रकारचा तंत्र मंत्र काम करत नाही. तिला फक्त तोच समाप्त करू शकतो ज्याच्याकडे तिच्यासारखी शक्ती असावी. मला तुमच्या गोष्टीचा अर्थ नाही समजला. अर्थ हा की तुझ्या सावत्र आईनं तुझ्या परिवाराला श्राप दिला होता, ज्यामुळे तुझी पत्नी मेणाची बनली आणि तू पण मेणाचा बनणार. जर तुझ्यात अशी शक्ती असणार की तू आपल्या सावत्र आईला मेणाचं बनवू शकशील, तेव्हाच तू या श्रापातून मुक्त होऊ शकतो आणि तुझ्या सावित्र आईचं अंत होऊ शकतं. राजगुरूचं बोलणं ऐकून अचानक आदित्यला त्या गाढवाचं वरदान आठवलं. आदित्य एकदम विचित्र प्रकाराने हसत राजगुरूकडे बघून बोलला, तुम्ही चिंता करू नका राजगुरू, माझ्या सावित्र आईचा अंत आजच होणार. एवढं बोलून राजकुमार आदित्य घोड्यावर बसून जंगलामध्ये बनलेल्या त्या जुन्या किल्ल्याकडे निघाला. काही वेळामध्ये राजकुमार आदित्य त्या किल्ल्याच्या आत आपल्या सौतर आईच्या समोर उभा होता, जिचा चेहरा खूप जास्त भयावह होता. राजकुमार आदित्यला बघून त्याची सौतर आई हसत हसत बोलते, तर शेवटी तुला इथे यावंच लागलं, पण काहीच फायदा नाही. तू मला नाही मारू शकणार. मी तुम्हाला समाप्त करण्यासाठी आलो आहे. स्वप्न बघायचं बंद कर राजकुमार आदित्य. काहीच वेळामध्ये तू पण मोमचा बनशील आणि मग विरघळून संपवून जाशील, जसं तुझी बायको मोमची बनलेली आहे आणि हळूहळू विरघळत आहे. अचानक राजकुमार आदित्य आपल्या सौतर आईच्या जवळ आला आणि तिचा हात पकडला. असं करतानाच राजकुमार आदित्यची सौतर आई मौनमध्ये परिवर्तित व्हायला सुरू झाली. असं नाही होऊ शकत. हे असंभव आहे. सगळं संभव आहे.
राजकुमार आदित्यची सौतराई पूर्ण प्रकाराने मौन बनली. अचानक रंगीत प्रकाशाबरोबर तोच गाढव तिथे प्रकट झाला आणि राजकुमार आदित्यकडे बघून बोलला, लवकर ह्या मेणात आग लावून टाक. या अगोदर किती आपल्या आधीच्या रूपात येऊन जाणार. राजकुमारने ताबडतोब तिथे जळणारी मशाल उचलली आणि आपल्या सौतराईच्या मोमच्या पुतल्यावर टाकून दिली. काहीच वेळामध्ये तो मोम विरघळून संपून गेला. तेव्हा रंगीत प्रकाशाबरोबर तो गाढव एक सुंदर पुरुषमध्ये परिवर्तित झाला. कोण आहेस तू? मी एक वनरक्षक आहे. वर्षांपूर्वी तुझी सावत्र आई काळा जादू करण्यासाठी जंगलातल्या प्राण्यांची बळी द्यायची. जेव्हा मी तिला हे करण्यापासून थांबवलं तर तिनं मला आपल्या जादुई शक्तीनं एका गध्याच्या रूपात परिवर्तित करून टाकलं. गध्याच्या रूपात परिवर्तित झाल्यानंतर माझी संपूर्ण शक्ती संपली, फक्त एक शक्तीच्या शिवाय, की मी गध्याच्या रूपात पण एका मनुष्यासारखं बोलू शकतो आणि फक्त एक वरदान देऊ शकतो. जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच मी समजलं की तू राजा अभिमन्यूचा पुत्र आहेस. जे वरदान मी तुला दिलं होतं तेच वरदान मला गध्याच्या रूपानं मुक्त करू शकतं आणि तेच वरदान तुझ्या परिवारावर लागलेल्या श्रापाला पण समाप्त करू शकतं. आता सगळं ठीक झालं आहे. राजकुमार, तू आरामात आपल्या महालात जा. एवढं बोलून तो सुंदर पुरुष रंगीत प्रकाशांबरोबर तिथून गायब झाला आणि राजकुमार आदित्य आनंदाने आपल्या महलमध्ये परत आला, जिथे सगळं काही बरोबर चालत होतं.